असू दे. तर शांत बसून तर शांत बसून पुढे. ओह माय गॉड. हा ठीक आहे चालेल. ठीक आहे मी कट करेन ते पुढचं एडिट करेन. हा जवळ अजून. अरे हा म्हणजे आता तू प्रॉपर दिसशील. बरोबर पण दिसत. मग आता अर्धी दिसतेस. कोण तूच अर्धी दिसतेस. पूर्ण दिसते. हे काय दिसत नाही का? काय दिसत नाही? उन्हामुळे. काय मला एवढं दिसत आणि तुला नाही दिसत. हे तुझा हात चुकते. बस स्टार्ट स्टार्ट. चला 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 स्टार्ट. नमस्कार, मी कौतुकी अंकिता अनिल माने. ही माझी बहीण भार्गवी माने आणि ही माझी दुसरी बहीण दीप्ती दिलीप माने. तर आम्ही सगळे माने मिळून तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहोत, जी एक रिअल स्टोरी आहे. त्याआधी मला एक गोष्ट सांगायची होती की तुम्ही मला बरेच जण असे म्हणाले की गणपतीचे ब्लॉग्स का नाही आले. तर गणपतीचे ब्लॉग्स न येण्यामागचं कारण आहे की आम्हाला गणपतीच्या 5व्या दिवशी सुतक लागलं. म्हणून मग आम्ही थोडं गणपती एकदम सायलेंटमध्येच गेला आणि 5व्या दिवशीच गणपती विसर्जन करण्यात आला. तर गौरी पण नाही झाले आणि गणपतीही नाही झाले. तर मग माझे ब्लॉग्स नाही आले. तर जेवढं आलं तेवढं मी ब्लॉगमध्ये टाकलं होतं. सो आपण वळूयात ह्या ब्लॉगमध्ये. तर मला ह्या ब्लॉग ह्यासाठी काढायचा होता की आता तुम्हाला माहिती आहे की बरेच महिने झाले जवळजवळ, म्हणजे मी फेबपासून इथेच आहे, गावी आहे माझ्या. तर मग माझ्याबरोबर एक हॉरर इन्सिडेंट्स घडला होता, तो मला तुमच्याबरोबर शेअर करायला खूप आवडेल. मी संध्याकाळची वेळ होती, मी दापोलीला जात होती आपल्या 4 व्हीलरनी. एकटीच होती, कोणी नव्हतं माझ्यासोबत. तर मी दापोलीला जात असताना म्हणजे माझं तिथे जवळपास सगळं काम केलं आणि तिथून मला निघेपर्यंत जवळजवळ 10 वाजलेले रात्रीचे. तर रात्रीचे जेव्हा 10 वाजले ना तेव्हा आपल्याला मध्ये एक रस्ता लागतो, म्हणजे दापोलीपासून माझ्या गावी यायला 45 मिनिट्सचं अंतर आहे. तर मधला जो रस्ता आहे ना त्या गावचं नाव आहे बाणतिवरे नाव आहे गावचं. तर त्याच्या ब्रिजवरतून आपल्याला लेफ्ट घ्यायचं. त्यानंतर मग असं साकुर्डे वगैरे करत करत माझं गाव येतं. पण तो जो ब्रिज आहे ना त्या टायमाला मला दिसलाच नाही आणि त्या टायमाला जवळजवळ 10 वाजले होते रात्रीचे. तर तो ब्रिजला मी टर्न न होता जो सरळ मला रस्ता दिसला ना मी त्याच्या मागे गेली. तर मला थोडासा डाऊट आला होता त्या टायमाला की अरे तो ब्रिज कुठे गेला, मला तो ब्रिज का नाही दिसत आहे. पण मी बोलली ठीक आहे चालेल, जसा रस्ता दिसतो त्या रस्त्यावर आपण जाऊयात. तर त्या रस्त्याला जात असताना मला लेफ्ट साईडला एक इतकी सुंदर बाई दिसली. इतकी सुंदर बाई होती ना की म्हणजे मलाच एकदम असं झालं की यार किती खूपसूरत आहे. सो ती एकदा दिसली आणि मग मी पुढे पुढे गेली ना तर मला पुन्हा तीच दिसली. म्हणजे असं जवळपास मला 5 ते 6 वेळा मी अशा फेऱ्या घेतल्या. तर मला कळलं की तिथे काहीतरी गडबड होतीये करून. आणि जेव्हा मला कळलं ना, जेव्हा मला समजलं की असं काहीतरी घडतंय, त्या टायमाला त्या बाईनी अक्षरशः म्हणजे असं रूप तिचं बदलायला घेतलं. आणि ती एवढी सुंदर होती ना, ती हळूहळू वयस्कर बाईमध्ये बनत गेली. आणि मला त्या टायमाला इतकी भीती वाटायला लागली की अरे म्हणजे आता मी काय करू. आणि शी वॉज लाईक की म्हणजे ती मला थांबवायची प्रयत्न करत होती, बट मी गाडी माझं चालूच होती. माझ्या गाडीमध्ये त्या टायमाला म्हणजे मी माझा फोन चेक केला, फोनमध्ये नेटवर्कही नव्हतं मला त्या टायमाला. म्हणजे मला कळत नव्हतं, सुचत नव्हतं त्या टायमाला की मी काय करू. त्या टायमाला माझ्या फोनमध्ये 3 वाजले. ते गाडीचं जे इंडिकेटर असतं त्याच्यामध्ये टायमिंग असतं, त्यामध्ये सुद्धा 3 वाजले. माझं CNG संपायला आलं, पेट्रोल संपायला आलं, सगळंच म्हणजे एकदम असं सगळं असं जुळून आलं. आणि मग म्हणजे काय माझ्याकडे ऑप्शनच नव्हता की गाडी एकतर थांबवू किंवा मी काय करू असं झालेलं. पण तितक्यात काय झालं, लकीली एक मुलगा समोरून आला बाईकवरती आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणजे U-टर्न घे. आणि मी कसं तरी ती जागा पण एवढी छोटी होती ना की U-टर्न पण घेतला म्हणजे घेऊ नाही शकत होतं कोणी, एवढी ती जागा लहान होती. तरी मी प्रयत्न केला, U-टर्न घेतला आणि त्या व्यक्तीनी म्हणजे मला तिथून बाहेर काढलं. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, म्हणजे जवळपास मी 10 तर रात्री 3 वाजेपर्यंत तिथे होती. म्हणजे असं मला हे झालेलं तिथे की 10 वाजल्यापासून मी 3 वाजेपर्यंत तिकडेच फिरते. पेट्रोल संपलं, CNG संपलं तरी मी तिकडेच आहे. तर मी एकदम शॉक झालेली त्या टायमाला.
तर शॉक झाली. आणि जेव्हा तो मुलगा आला आणि जेव्हा त्यांनी मला बाहेर काढलं ना, म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी अक्षरशः 2 मिनिटात बाहेर आले तिथून. हां, मी लिटरली 2 ते 5 मिनिटामध्ये त्या म्हणजे तो मला बाहेरचा रस्ता दिसला, तो मला ब्रिज दिसला आणि मग मी साकोर्ड्यापर्यंत पोचली. आणि मग जेव्हा मी बाहेर आली, त्या ब्रिज मला तो दिसला, बाणतिर्व्याचा ब्रिज मला जेव्हा दिसला ना, त्या टायमाला घड्याळात तेवढेच वाजले होते ज्या टायमाला मी आतमध्ये गेलेली, म्हणजे की 10 वाजले होते. म्हणजे मोबाईलचा टायमिंगही बदलला, माझ्या इंडिकेटर म्हणजे गाडीचा जो इंडिकेटर होता ना त्याचा टायमिंग पण बदलला. आणि मग माझं CNG फुल दाखवलं, बिकॉज मी दापोलीला फुल करून आलेली. हां, CNG पण फुल दाखवलं, पेट्रोल पण फुल दाखवलं, सगळं म्हणजे नॉर्मल जसं आहे तसंच. म्हणजे त्यांनी मला ना एकदम असं भरकटवलं त्या टायमाला. जर तो मुलगा नसता आला तर मला माहिती नाही की काय झालं असतं त्या टायमाला, बट असं सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग नंतर त्यांनी म्हणजे वेळवीपर्यंत त्यांनी मला सपोर्ट केला, लाईक त्यांनी मला रस्ता दाखवला. तिथून तो गेला त्याच्या मार्गावरती. आणि मग पुढे मी बोलले की आता मी जाऊ शकते इथून, बिकॉज माझं गाव लागलं. तर मग मी तिथून गावी आली. आणि मग मी जेव्हा हे घरी येऊन सांगितलं, आणि त्या टायमाला अमावस्या होती, हे मला माहिती नव्हतं. हो, त्या टायमाला अमावस्या होती, ही गोष्ट मला माहिती नव्हतं. पण जाऊ असू दे आता काय. पण त्या टायमाला मी खूप घाबरली होती आणि आय वॉज नॉट नोईंग की अशा पण गोष्टी असतात. त्या टायमाला मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम असं एक्सपिरियन्स केलेले. अशा अजून बऱ्याचशा इन्सिडेंट्स आहेत माझ्याबरोबर घडलेल्या. जर ते तुम्हाला ऐकायला आवडेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मी तुम्हाला ह्या रिअल गोष्टी माझ्याबरोबर ज्या घडलेल्या आणि कोकणातल्या खऱ्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि पुढे जे आहे मी नाही दिसणार, हे दोघंच दिसणार, कारण की मी जाणार आता. येस, मध्ये आता मुंबईला चालली आहे. तर मे बी आता ह्यानंतर आम्ही दोघीच ब्लॉगमध्ये दिसू. तर जर तुम्हाला खरोखर आवडल्या असतील अशा व्हिडिओज, बट ही खरी गोष्ट आहे, म्हणजे असं नाही की मी ही गोष्ट खोटी सांगते किंवा काय. ह्या सगळ्या मी रिअल इन्सिडेंट्स तुम्हाला सांगणार आहेत. माझ्याबरोबर गावी राहत असताना अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या आहेत, त्या मी तुम्हाला शेअर करीन. तुम्हाला जर आवडलं ऐकायला तर तुम्ही मला नक्कीच सांगा, मी अजून अशा बऱ्याचशा व्हिडिओज करीन. थँक्यू. लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब. येस.